गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. तर गाईज आपण आलो एका नवीन अंधारा रूम मध्ये, नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज बघू शकता सध्या आहे मेचा महिना आणि बाहेर बघा, अरे दिस ना, बाहेर बघा इतकाच डेंजर पाऊस पडणार आहे आज की तुम्ही जस्ट बाहेर बघा, वरती बघा काळे काळे ढग. हे भूत, हे भूताचं झाड आहे, बघितलं असलं डेंजर. हा तर गाईज दिसत आहे मी काळा, कारण की आता आहे अंधार काळा. सॉरी, हे बघा आता मी आलो आहे माझ्या बेडरूम मध्ये. तर इकडून व्ह्यू चेक करा. सध्या पावसाळ्याचा सीझन नसूनही इतका भारी व्ह्यू दिसतोय. आणि इकडून हवाच हवा येते, नुसतीच येते हवा. आहे मी. तर गाईज आजच्या व्लॉगमध्ये आपण काही नाही करणार. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी नवीन बेडरूम दाखवणार आहे, जिथले की मी सगळं गायब केलंय. हे बघा, हा आहे माझा नवीन, म्हणजे इथं अभ्यास करतो मी. स्टडी सेटअप, गेमिंग सेटअप कसा असतो तसा स्टडी सेटअप. हे बघा इथं आहे पेन्स, इथं बुक्स, वाचत नाही फक्त बुक्स. इथं हेडफोन, हे काय गणपती बाप्पांची फ्रेम आहे, फोटो फ्रेम. हा लॅपटॉप आहे जो की खूप जुना आहे पण ठीक आहे, चालतोय. त्याच्यावर माझे क्लास असतात ऑनलाईन लाईव्ह. त्याच्यावर हा कॅमेरा, हा लॅम्प एवढा मोठा. इथं सगळे नोटबुक्स आहेत जे की लागतात, नाही लागत, वापरतो नाही वापरत. कधी पण मूड आला आज ही बुक्स काढायची तर हे बुक्स काढतो मी, आणि मूड नाही आला तर नाही काढत मी. मज्जा रे, थोडा अभ्यास करायला लागणार. आता हा कोपरा तर इग्नोर करा असं मी सांगतोय तुम्हाला, कारण की या कोपऱ्यात आहे वेगळं सामान, म्हणजे जे की हे बघा मी तुम्हाला दाखवतो. आता युजली लोक काय करतात, वाव किती भारी टेबल आहे, किती भारी बेड आहे, इकडं बघत नाहीत. मग इकडे कशाला दाखवायचं आहे, एवढंच दाखवायचं आहे. बघा हा बेड आणि हा माझा स्टडी सेटअप बोलतात त्याला. आणि हा माझा नाही, हा पब्लिक आहे, पब्लिक ड्रेसिंग टेबल आहे हा, म्हणजे सगळे आता तिथंच. ठीक आहे, तुम्ही आत्ता बघू शकता जेवढा उजेड माझ्या बेडरूममध्ये तेवढा तिकडे आहे का, नाही आहे. तेवढा इकडे आहे का, नाही आहे. रूम कोणाची स्पेशल झाली, माझी. हे बघा थोडा वेळ झालं ते काय पाऊस पडला आहे, सगळीकडं पाऊस. चिंचा म्हणजे नवीन आता झाड आहे. कुठला ऋतू आहे आत्ता चालू आहे कुठला तरी, ते बघा बाजूबा पळतात कुठले तरी. तर तुम्हाला हा आहे माझा स्टडी सेटअप. ही आहे माझी स्टडी चेअर, ज्याच्यात मी लावलेला आहे पांघरून इस्त्री करायची सतरंजी. बास, कम्फर्ट लेवल प्रो मॅक्स अशी ठेवायची आणि इथं असं बसायचं. हा जो कूलर आहे, हा कूलर जस्टमध्ये घेतलेला आहे, उन्हाळ्यासाठी घेतलेला आहे. कारण की मम्मी पप्पांना एक कूलर होता आणि माझ्या बेडरूममध्ये तर एक आहे, आपली फुल हवा इकडून येते, हवा तिकडून हवा येते, सगळीकडून नसती हवाच हवा आहे. हा जो कूलर आहे तो आत्ता जस्ट घेतलेला होता. म्हणलं उन्हाळ्यात जरा गरम होईल. एक महिना, एक आठवडा पण नाही झाला की असं वातावरण सुरू झालंय. काय करायचं आम्ही, जीव द्यायचा कुठंतरी. आत्ता कूलर घेतलाय ना, आत्ता पावसाळ्याचं वातावरण आलं, काय करायचं आम्ही सांगा बरं. मग काय आता काय करणार, तो कूलर बंद आहे. आज सकाळी चालू करणार, होईल लाईट आली. हेच लय मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाची वीज एक ही झाली, कडकली वीज अशी पडली की सगळीकडची लाईटच घालवतात ना, सगळी अशीच आहेत, सगळी अशीच करतात दरवेळेस. काय करणार आपण तरी. आत्ता शिक लाईट आले आणि ना वायफाय नाही, काय नाही, माझा क्लास करताय नाही, मला काहीच करताय नाही, इतकी महत्त्वाची लाईट आहे. हे काय जस्ट आत्ता म्हणलं एखादा व्लॉग शूट करू, त्यासाठी हे काय, हे क्लीनर आहे, हे जे कापड आहे ह्याने मी आत्ता हा जो फोन, ज्या फोनने तुम्ही रेकॉर्ड करताय ना, मी करतोय एवढ्या दिवसानंतर, तो फोन किती दिवस झाला, 2 महिने झालं बंद आहे, चालूच नाही गेला. मला टाईमच नाही तेवढा, इतका कंटाळा आलता मला, काय करू सांगू बरं. आत्ता शिक आहे का, आत्ता शिक. फॅन कशाला सुरू केला आहे, मस्त हवा आहे. ही लाईट एक ना सारखी चालू असते. काय होतं, सकाळी जाताना सगळी ही लाईट चालू करतात, बंदच करतात. त्याचं बटन एकदम कोपऱ्यात केलं बंद. आता बघू शकता लाईट आल्यावर माझी बेडरूम. आता काय दाखवू तुम्हाला, आता लाईट आल्यानंतरचं वातावरण तुम्हाला बाहेर दाखवतो. जस्ट लाईट आली, तुम्ही मगाशी बघितलं असेल की सगळे झाडं
हवा नव्हती, काय नव्हती, आणि आता हवा आली. आता मी सांगतो ह्याच्या पुढं तुम्हाला काय होणार. आता हवा येणार जोरात, सगळं उडणार, सगळीकडं विजा चढकणार, परत लाईट जाणार. हेच तर प्रॉब्लेम आहे आत्ता. हे काय इकडून पण हवा यायला सुरुवात झाली, दिसतच नाही यार हे जेव्हा अंधारामुळे ते होतंय प्रॉब्लेम, जरा समजून घ्या. हे काय इकडं पण सेमच प्रॉब्लेम आहे. इथून हवा, ते काय ते झाड हलतंय का ते नारळाचं, ते तिकडं तुम्हाला माहिती आहे पुरंदर किल्ला आहे तो. आणि इकडं काय, इकडं दाखवण्यासारखंच काय नाही. इकडं हे चिंचेचं झाड आहे, इथं गाड्या लावलेल्या आहेत. हां, आमची म्हणजे टू व्हीलर आहे ना, ते बघा कुठं दिसती का. ए अरे इथं हो ना, अरे क्लिअर हो ना. अरे का ताप देतोयस तू. यार ह्याचा एक प्रॉब्लेम आहे, मला लय ताण येतो. हां आता बघा तुम्ही, ही काय ही जी असं कसं दिसणार तुम्हाला. हे बघा ही जी पल्सर आहे ना, ती आमची. आता सध्या तरी मोठी गाडी हॉस्पिटलला मम्मी पप्पा घेऊन गेलेत. आत्ता बघू वायफाय सुरू झाला का. हां, आणि एक नवीन नाटकं हे जी काल काल काय झालं. काल माझा होता 6 वाजता लाईव्ह क्लास होता बरं काय. आणि मम्मी म्हणलो यार लाईट गेली तर आता वायफाय नाही सुरू आणि मला रिचार्ज नाही. म्हणलं आता काय करायचं, आता क्लास करायचा कसा. बरं काय 5:50 का 5:30ला लाईट आली. जशी लाईट आली म्हणलं यार होईल वायफाय सुरू, 10 मिनटं एवढी खूप सारी वायफाय सुरू आहे. पण वायफाय सुरू झाला नाही. 6 वाजले, 6:10 झाली तरी वायफाय सुरू नाही झालं. शेवटी मी त्या वायफायवरना फोन केला त्या काकांना, काका अहो चालू करा ना, माझा क्लास आहे, काय करतं, काय ताप देत आहे. म्हणले वाळा बघतो मी आहे ना, मी बघतो तो सगळं. फोन केला, काहीतरी केलं, 2 मिनिटात वायफाय सुरू. असा फोन लागतो. त्याच्यात बी रजिस्टर नंबर कुठला आहे, नाव काय, कुठल्या फ्लॅटमध्ये, कुठल्या बिल्डिंगमध्ये, एवढं विचारून मग हे म्हणलेत. आता ते म्हणजे जमलिंग झालं. मला काय वाटलं मम्मीचा नंबर आहे वायफायला, तर तिथं पप्पांचा नंबर होता. मला नाव तर मी पप्पांचंच टाकलं की बाबा या नावावर रजिस्टर असेल. मग तो नाव निघलं बरोबर आणि नंबर त्यांनी सांगितला. 2 मिनिटात सुरू वायफाय. हे बघा आज फर्स्ट टाइम, कारण की मग अशी आत्ता किती वाजले माहिती का, आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आणि अंधार तर बघा, अंधार थांबा दिसत हां एवढा अंधार आत्ताच पडलाय. एवढा काल 7 वाजता होता, 7 वाजता रात्रीच्या 7 वाजता कळलं का, एवढा 7 वाजता होता. आणि इतका ताप आहे ना काय सांगू. एक तर लाईट जाती, त्याच्यावर पाणी नाही, सगळं सुकलंय आज. म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय सासवडला की पाणीच नाहीये, पाणी कुठंच नाहीये सासवडमध्ये. सगळीकडे असं तासभर पाणी येतंय, त्याच्यात सगळे भरून घेतात, टँकर विंकर मागवतात मस्तपैकी. ह्याला काय अर्थ आहे का सांगा बरं. जी बिल्डिंग क्लेम करते की 24 तास पाणी, 24 तास लाईट, काय अर्थ आहे का. आत्ता लाईट, आत्ता तुम्हाला सांगू का, काल गुरुवारी नेहमी लाईट जाते, नेहमी म्हणजे जाती त्याला काय होऊच शकत नाही, त्या लाईटचं थांबूच शकत नाही आपण. मग ती लाईट गेली पर ठीक आहे ना, म्हणलं आता गुरुवारी जाती ना, मग गुरुवारी गेली तर गेली किती वाजता, सकाळी 8 का 10 वाजता, 9 वाजता लाईट गेली. आली किती वाजता, 5:30. मी तुम्हाला सांगितलं एवढं लाईट घालवतात का सांगा बरं. जे वर्क फ्रॉम होम करतात सासवडला त्यांचं काय झालं असेल. आपल्याला काय करायचं, आपलं झालं वर्क फ्रॉम होम, आपण नाही करणार तसलं काय. आपल्याला काय लागतंय, नेट लागतंय, रेंज लागते, लाईट लागते. मस्त गाईज, आजचा ब्लॉग इथे संपवतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.